नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत बाप्पांच्या प्रसादासाठी खिरापत. इथे मी अर्धा डौल सुकं खोबरं किसून घेतलं आहे. 6 ते 7 मी इथे खारकेचे बारीक तुकडे करून घेतले आहे. 1 टेबलस्पून खसखस, 5 ते 6 या प्रमाणात काजू, बदाम आणि पिस्ते घेतले आहे. बेदाणे आणि 1 टेबलस्पून साखर, खडी साखर मी इथे वापरली आहे. आणि फ्लेवरसाठी इलायची पावडर घ्यायची आहे. कढई गरम करून घ्यायची आहे आणि स्लो ते मीडियम आचेवर खसखस ही आपल्याला हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. खसखस फार नाजूक असते आणि ती फार लवकर भाजून होते. स्लो ते मीडियम आचेवर हलकासा रंग बदलला की खसखस आपल्याला काढून घ्यायची आहे. खसखस ही भाजून तयार आहे. आता किसलेलं सुकं खोबरं आपल्याला अशाच पद्धतीने कढईत भाजून घ्यायचं आहे. हलकासा सोनेरी रंग आला की किसलेलं सुकं खोबरं हे काढून घ्यायचं आहे. मी इथे अर्धा डौल सुकं खोबरं किसून घेतलं. तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा ह्याऐवजी इथे वापरू शकता. खोबरंसुद्धा भाजून तयार आहे. रंग हलकासा बदलला आहे. फार सुंदर चवीची ही खिरापत बनून तयार होते. बाप्पांच्या नैवेद्यासाठी, प्रसादासाठी तुम्ही ही बनवू शकता. आता त्याच कढईमध्ये 1 ते 2 चमचे तुपावर आपल्याला खारकेचे तुकडे परतून घ्यायचे आहे. 5-6 खारकांचे मी बारीक तुकडे करून घेतले. अशा पद्धतीने तुपावर खारकेचे तुकडे भाजून घेतले की ते मिक्सरमध्ये फार छान बारीक होतात. 2 ते 3 मिनिटात ही खारीक अशा पद्धतीने भाजून होते. गॅस स्लो ते मीडियममध्ये ठेवला आहे. एकसारखे परतत अशा पद्धतीने खारीक ही भाजून घ्यायची आहे. खारीकसुद्धा भाजून तयार झाली आहे. आता ती बाजूला काढून घेऊ. सर्व जिन्नस जे भाजून घेतले आहे ते थंड करून घ्यायचे आहे. आता त्याच तुपावर काजू, बदाम आणि पिस्तेसुद्धा भाजून घ्यायचे आहे. इथे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता. सुका मेव्याचा हलकासा रंग बदलला आहे. आता ते बाजूला काढून घेऊ. सर्व साहित्य थंड करून घ्यायचे आहे. आता सुक्या खोबऱ्याच्या किसपैकी अर्धा किस मी मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतला. संपूर्ण खारकेचे तुकडे ह्या खोबऱ्याबरोबर बारीक करून घ्यायचे आहे. खोबऱ्याबरोबर खारीक ही छान पद्धतीने बारीक होते, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचे आहे. घेतलेल्या खडीसाखरेपैकी थोडी खडीसाखर घालून घेतली. थोडे सुका मेवा सुद्धा याच्यात घालायचा आहे. थोडी खसखस घेऊन बाजूला ठेवायची आहे. सर्व साहित्य जाडसर असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. जाडसर अशी सर्व साहित्याची पूड आपली झाली आहे. आता एका ताटामध्ये काढून बाकी सर्व साहित्य आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. अप्रतिम चवीची ही खिरापत बनवून तयार होते. आता राहिलेलं साहित्य याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. खसखस जी ठेवली होती ती घालायची आहे. खडी साखर, त्याच्यानंतर बेदाणे आपल्याला घालायचे आहे. अर्धा चमचा वेलची जायफळ पूड आणि जे राहिलेलं किसलेलं सुकं खोबरं होतं ते पण आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर तळलेले काजू, बदाम आणि पिस्ते आपल्याला ह्या खिरापतीमध्ये मिक्स करायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू. धन्यवाद.